महाराष्ट्र राज्य नगर परिषद संवर्ग अधिकारी संघटना यांचे नांदेड जिल्हाधिकारी यांना निवेदन। आपल्या विविध मागण्या घेऊन सर्व कर्मचारी आणि पदाधिकारी पोहोचले नांदेड कलेक्टर ऑफिस येथे। तर जाणून घ्या काय आहेत त्यांच्या प्रमुख मागण्या आणि आपल्या निवेदनात त्यांनी काय काय म्हटले आहे। मी गुरुनाथ कस्तुरे, नगर परिषद जिल्हा संवर्ग अध्यक्ष नांदेड। आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे। 29 ऑगस्ट 2024 पासून आम्ही संपावर आहोत। नगर परिषद राज्य संवर्ग कर्मचारी तथा नगर परिषद आस्थापनेवरील कर्मचारी असे मिळून सर्वजण संपावर आहोत। अद्यापपर्यंत शासनाने आमचे कोणत्याही मागणीच आम्हाला बैठकीला बोलवलं नाही। मुद्दा आमच्या मूळ मागण्या आहेत। 2005 पासून NPS हा लागू, इतर शासकीय कर्मचाऱ्यांना NPS लागू झालेलं आहे, पण आम्हाला अजूनपर्यंत 20 वर्ष झालं नगरपालिका आस्थापनेवरील कर्मचारी आणि राज्य संवर्ग कर्मचारी यांना कोणत्याही प्रकारचं NPS वगैरे लागू झालेलं नाही। शासनाच्या कोणत्याही योजना डायरेक्ट लागू होत नाही आहेत। आम्हाला वित्त विभाग म्हणतं की राज्य संवर्ग कर्मचारी हे शासनाचे नाही, शासकीय नाही आहेत, आणि नगरविकास म्हणतं शासकीय आहेत। संभ्रम अवस्था निर्माण झालेली आहे। कोविडसारख्या महामारीमध्ये नगरपालिका सफाई कामगार ते मान्य मुख्याधिकारी यांच्यापर्यंतचे सर्व लोक ग्राउंडवर काम करतात। ह्यांना कोणत्याही प्रकारच्या शासकीय योजनांचा लाभ भेटत नाही। ओल्ड पेन्शन हा मुद्दा वेगळा आहे आमच्यासाठी मुद्दा आहे, पहिला मुद्दा आहे NPS, तो आम्हाला जर भेटला आणि त्याच्यानंतर आता जे शासनाने नवीन UPS योजना काढली त्याच्यात जर आम्हाला समावेशन करून घेतलं तर या सर्व मागण्या असल्यामुळे आम्ही इथं 29 ऑगस्ट पासून संपावर आहोत। रामेश्वर वाघमारे, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य नगर परिषद नगरपंचायत संवर्ग कर्मचारी संघटनेचा कार्याध्यक्ष आहे। आज महाराष्ट्रामध्ये नगर परिषद कर्मचारी आणि संवर्ग कर्मचारी हे गेल्या 4-5 दिवसापासून आपल्या मागण्यासाठी संपावर गेलेले आहेत आणि शासन या मागण्याकडे विशेषतः दुर्लक्ष करत आहे आणि नगर परिषद आणि संवर्ग कर्मचाऱ्यावर वर्षानुवर्ष अन्याय करत आहे। या अन्यायाच्या निषेधार्थ हे सगळे कर्मचारी 6 दिवसापासून संपावर आहेत। आणि मला शासनाला एक सांगायचं आहे, तुम्ही आम्हाला राज्य शासकीय कर्मचारी समजता, आमच्या बदल्या करता आणि मग आम्हाला NPS आणि DCPS जे लागू केलेलं आहे तुम्ही त्याची अंमलबजावणी होत नाही। त्याचं जे फंड आहे, तो जो पैसा आहे नगरपालिकेच्या फंडामध्ये ठेवला जातो आणि त्या पैशाचा उपयोग कर्मचाऱ्याला होत नाही। म्हणून शासनानं संवर्ग कर्मचारी संघटनेची जी ही प्रमुख मागणी आहे आणि नगरपालिका कर्मचारी, सफाई कर्मचाऱ्यांची जी प्रमुख मागणी आहे, या मागणीच्या बाबतीमध्ये सहानुभूतीपूर्वक विचार करावा अशी आमची शासनाला विनंती आहे। अन्यथा या संवर्ग कर्मचाऱ्यासोबत महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगरपंचायत व संवर्ग कर्मचारी संघटनासुद्धा काही दिवसानंतर या संपामध्ये सहभागी होऊन या संपाला यशस्वी लढा करेल असं आश्वासन मी या ठिकाणी यांना देतो।